मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये अद्वैतचं आणि कलाचं लग्न चालू असतं। तर अद्वैत हा कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणारच तेवढ्यातच कला म्हणत असते थांबा, आणि कला ही डोक्यावरून पदर खाली टाकते। तर हे सर्व काही अद्वैत बघतो आणि अद्वैतला खूप मोठा शॉक बसतो। तर अद्वैत म्हणत असते, तू इथे कशी आणि माझी नैना कुठे? तर कलाही म्हणत असते, प्लीज अद्वैत माझं एकदा ऐकून घे। पण अद्वैत मात्र काहीही बोलत नसतो। तर अद्वैतची आई म्हणत असते, अहो नैनाची आई, तुम्हाला अद्वैत काहीतरी विचारत आहे, कला आमची सून नैना कुठे? असं अद्वैतची आई ही कलाच्या आईला विचारत असते। तर कलाची आई ही मात्र काहीही सांगत नसते, गपचूप उभी राहते। तर कला म्हणत असते, प्लीज अद्वैत माझं ऐक, नैनाताई असं म्हणतच अद्वैत कलाला म्हणत असतो, तू नैनाला किडनॅप केलं का? तुला किती पैसे हवेत ते मला सांग। तर हे सर्व काही कला मात्र ऐकून घेत असते आणि म्हणत असते, प्लीज अद्वैत माझं ऐक, मी काय सांगते ते। तर अद्वैत मात्र कलाचं काहीही ऐकत नसतो। तर अद्वैतची आई म्हणत असते, ही मुलगी अशी ऐकणार नाहीये, तू इन्स्पेक्टरला फोन कर। तर तेवढ्यातच संगीता येते आणि संगीता म्हणत असते, प्लीज माझ्या कलाची त्याच्यामध्ये काहीही चुकी नाही, प्लीज ऐकून घ्या। माझ्या कलाने फक्त स्वतःच्या बहिणीच्या चूक सुधारण्यासाठी स्वतःचा बळी दिला, असं म्हणतच खूप रडू लागते। आणि तर सर्वांना समजलं असतं कला ही नैनाची बहीण आहे म्हणून। तर अद्वैत मात्र कलासोबत लग्न करायला तयार नसतो। तर अद्वैत म्हणत असतो, हे सर्व काही खोटारडे माणसं आहेत, तुझी फॅमिलीसुद्धा आणि तू सुद्धा, असं म्हणत असतो आणि कलासोबत लग्न करायला तो नकार देतो। हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते आणि संगीता म्हणत असते, कला प्लीज माझ्यासाठी हे लग्न तू कर। कलाची आई ही कलाला लग्न करण्यासाठी सांगत असते, कला तू हे लग्न कर, नैना परत वापस येणार नाही, असं म्हणतच आणि कलाची आई ही अद्वैतच्या समोर हात जोडून अद्वैतला म्हणत असते, प्लीज माझ्या कलाला माफ करा आणि हे लग्न करा, माझी नैनी भरमंडपातून पळून गेली, असं म्हणतच सर्वांनाच खूप मोठा शॉक बसतो। नैना ही भरमंडपातून पळून गेली त्याच्यामुळे। तर अद्वैत मात्र लग्नाला तयार झालेला नसतो। अद्वैत म्हणत असतो, मी हे लग्न करायला तयार नाहीये। अद्वैत भरमाडपातून निघून जातो। तेवढ्यातच तिथे ठरलं तर मग या मालिकेमधले अर्जुन आणि सायली या दोघांची एंट्री होते। अर्जुन सांगत असतो की प्लीज अद्वैत तुझ्यासाठी कला ही योग्य मुलगी आहे, आणि सायली ही कलाला समजावून सांगत असते। तर इकडे आबा म्हणत असतात, अद्वैत तू जर हे लग्न केलं नाहीस तर तुझ्यासाठी हा आबा मेला म्हणून समज। तर कलाची आई ही कलाला लग्नाला तयार करते। अशाच प्रकारे कलाचं आणि अद्वैतचं लग्न पार पडते। तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर